गोपाल कृष्ण महाराज की जय, देवर्षी नारद महाराज की जय, अरण्येश्वर महाराज की जय, पद्मावती माता की जय, जय जय रघुवीर समर्थ। अपुत्रस्य गतिर्नास्ति स्वर्गो नैव च नैव च, तस्मात् पुत्रमुखं दृष्ट्वा पश्चात् भवति तापसी। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। केवळ ठोसर घराण्यालाच नव्हे तर अखिल महाराष्ट्राला, अखिल भारताला ललांब ठरणारे असे हे सुपुत्र समर्थ रामदास स्वामी, त्यांचा हा अभंग आपण आज घेतलेला आहे। सुपुत्र संसारी कुळाचे मंडन, वंश उद्धरण हरिभक्त। नुसते संत होते का हो हे? समर्थ हे नुसते संत नव्हते तर राष्ट्र संत होते, राष्ट्रगुरु होते, की त्यांचं वर्णन केलेलं आहे। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकासारिखा महान ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आपल्या राष्ट्राची, देशाची जर उन्नती व्हावी असं वाटत असेल तर 3 व्यक्तींची गरज असते। एक म्हणजे उत्तम वैराग्यशील, उत्तम कवी आणि उत्तम ज्ञानी असे असणारे हे 3 गुण एकवटलेले असलेले आमचे समर्थ आहे। म्हणून शुकासारखे पूर्ण वैराग्य, अर्धमुर्ध नाही बरं का, पूर्ण वैराग्य। नाही तर वैराग्याचे 3 प्रकार आपल्याला माहिती आहेत। क्षणिक वैराग्य आहे, स्मशान वैराग्य आहे आणि पूर्ण वैराग्य। तर आपल्याला क्षणिक पण नकोय आणि स्मशान वैराग्य पण नकोय, तर पूर्ण वैराग्य असणारे आमचे समर्थ। शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे। वसिष्ठांसारखं ज्ञान ज्यांच्या जवळ आहे, की वसिष्ठांनी रामरायाला उपदेश केलेला असे गुरु असणारे असे हे समर्थ। कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा, उत्तम कवित्व की ज्या कवित्वाने स्फूर्ती येते। नाहीतर रटफ लावणारे जोडणारे कवी खूप असतात, पण वाल्मिकींसारखे आधी महाकाव्य लिहिणारे असे ते वाल्मिकी ऋषी, त्यांच्यासारखं कवित्व, श्रेष्ठ कवित्व असणारे असे हे समर्थ। म्हणून समर्थांना आपण नमस्कार करूया आणि त्यांनी जो अभंग आज आपल्याला सांगितलेला आहे तो आपण बघूया। सुपुत्र संसारी कुळाचे मंडन, वंश उद्धरण हरिभक्त। आता आपल्या मनात येईल सुपुत्रच का, सुकन्या का नाही असं मनात येईल, पण समर्थांना अपेक्षित असं की उत्तम अपत्य, मुलगा मुलगी काही असू दे, उत्तम अपत्य असणं हे महत्वाचं आहे। आणि म्हणून सुपुत्र संसारी कुळाचे मंडन, कधीही आपल्या कुळाची कीर्ती न मळवणारे ते सुपुत्र आहे। आज आपण म्हणतो की अनेक डिग्र्या घेतलेल्या आहेत, परदेशात शिकून आलेले आहेत, फॉरेन रिटर्न आहेत, मग ते काही सुपुत्र नाहीत का हो? नक्की आहेत, सुपुत्र नक्की आहेत, पण ते वंशाचा उद्धार करतीलच असं नाही। तर कोण उद्धार करू शकतो? जो हरिभक्त आहे तोच उद्धार करू शकतो। वंश उद्धरण हरिभक्त, तोच आपल्या कुळाचा उद्धार करू शकतो। भक्त तरे तारी 42 कुळे, भक्तीचे निमुळे जगदोद्धार। भक्त काय करतो? स्वतः तरतो, भक्ती करून स्वतः तरतो। भक्त तरे तारी 42 कुळे, 42 पिढ्यांचा उद्धार करणारा हा सुपुत्र असतो आणि जगदोद्धार करणारा हा सुपुत्र असतो। आणि म्हणून नारद भक्ती सूत्रात सांगितलेलं आहे, सतरती सतरती सलोकास्तार
कुळातल्या लोकांनाही तारतो आणि जगताचा सुद्धा उद्धार करणारा हा सुपुत्र असतो असं सांगितलेलं आहे. मग सुपुत्र हा जगदोद्धार करतो. जगदोद्धार करी सुपुत्र संसारी. आणि मग बाकीचे काय? येर अनाचारी पापरूपी. बाकीचे जे आहेत त्यांना पापरूपी नर म्हटलेले आहे समर्थाने. पापरूपी नर अभागी जाणावे जयासी नेणवे देवराव. हे पापरूपी नर नुसतं मनुष्य रूपामध्ये येतात, पापच करतात आणि या जन्मामध्ये येऊन परमेश्वराची ओळख करून घ्यायची ते घेत नाही. म्हणून ते अभागी आहेत. अभागी जाणावे जयासी नेणवे देवराव. कधी देव मी मानतच नाही ते देवाला. नास्तिक म्हणजे आम्ही नास्तिक आहोत असाच अभिमान त्यांना असतो. पण जयासी नेणवे देवराव. आणि हा देवराव म्हणजे कसा आहे हो? देवराव ओळे देखोनिया भाव दास म्हणे माव कामानये. देवराव ओळे म्हणजे प्रसन्न होतो. देवराव ओळे कसं? देखोनिया भाव. भक्ताच्या मनात भाव कसा आहे हे पाहून देव प्रसन्न होत असतो. म्हणून देखोनिया भाव दास म्हणे माव. जे ढोंग माया किंवा आपण आव आणतो, एखादी गोष्ट आमच्याकडे नसते पण आम्ही आव आणतो, ती माव. म्हणून दास म्हणे माव कामा नये. भगवंताच्या दरबारात लांडी लबाडी चालत नाही. आणि म्हणून उत्तम भाव आपल्या मनामध्ये असेल तरच तो सुपुत्र आणि त्यालाच तो देवराव प्रसन्न होत असतो. मग आता सुपुत्र म्हणजे काय असं आपल्या मनात येईल. तर जिता पाळी पितृवचन, जिता पाळी पितृवचन मेल्या श्राद्धी द्विजभोजन गयेसी अर्पी पिंडदान तोची सुपुत्र जाणावा. जिता पाळी म्हणजे आई वडील जिवंत असताना त्यांचं वचन पाळणारा तो सुपुत्र आहे. नंतर मेल्या श्राद्धी द्विजभोजन. आता आज आमच्या मनामध्ये श्राद्ध काय पुनर्जन्म काय आम्हाला पटतच नाही. चार्वाक तत्वज्ञान ना एकदम असं आम्ही चार्वाक तत्वज्ञान कुठला पुनर्जन्म कुठलं काय असं मानणारे लोक आम्ही हल्ली झालेलो आहोत. पण श्राद्ध करणं, मग आता गुरुजी मिळत नाही आम्ही कसं श्राद्ध करणार? एवढा तो स्वयंपाक कोण करणार? साग्र संगीत. त्याच्यानंतर मग शास्त्र म्हणतं ठीक आहे दूध दक्षिणेचं करा, काहीतरी फलाहार द्या गुरुजींना बोलवून. तेही आम्हाला जमत नाही. मग शेवटी आमच्या शास्त्रात सांगितलंय की स्मशानात जाऊन जरी केलं त्या नावाच्या जरी तरी सुद्धा ते श्राद्ध मानलं जातं. दुसरी सुपुत्राची गोष्ट अशी आहे की गयेसी अर्पी पिंडदान. आपण बघा तीर्थयात्रेला गेल्यानंतर पितृतर्पण करत असतो. म्हणजे करावं तरी, नुसतं ट्रिप म्हणून यात्रेला जाऊ नये. तर तिथे प्रत्येक तीर्थस्थानाला गेल्यावर आपल्या पितरांचं स्मरण करावं. नाही गुरुजी मिळालं तर मनाने तर आपल्याला स्मरण करता येतं. त्यांना यात्रा घडवल्याचं पुण्य मिळतं. गयेसी अर्पी पिंडदान तोची सुपुत्र जाणावा. दुसरी एक व्याख्या सांगितलेली आहे की जो तोषवी स्वजनकास, तोची सुपुत्र. जो आपल्या आई वडिलांना सुख देतो त्याला सुपुत्र म्हणावं. आमची आजी सांगायची, एका काकाला सांगितलं, तो पुणे मुंबई रोज प्रवास करायचा, लांब पडायचं म्हणून ठाण्याला त्यांनी जागा घेतलेली होती. पण आजीने सांगितलं होतं की आपल्या आईवडिलांना जो दुःख देत नाही तो आरामात झोपू शकतो. हे त्या काकाने गृहीत धरलं आणि अक्षरशः 20 वर्ष म्हणजे ती आमची आजी आजोबा जिवंत असेपर्यंत पुणे मुंबई रोज सिंहगडनी जायचं आणि रात्री यायचं. म्हणजे संडे फादर म्हणजे त्या मुलांना संडे फादर भेटायचे.
पण एका वाक्यावर विश्वास ठेवून तो काकाने आचरला, म्हणजे जो तोषवी स्वजनकास तोची सुपुत्र. मग सुपुत्र व्हावा असं वाटत असेल तर सुसंस्कार पाहिजेत की नाही. जर ओल्या मातीला जसा आपण आकार देऊ तसं ते घडत असतं, त्याप्रमाणे आपणही सुसंस्कार करावेत. एक बाई 5 वर्षाच्या मुलाला घेऊन एका साधूकडे गेल्या आणि त्यांना म्हणाल्या की मला त्याच्यावर संस्कार करायचे. त्याच्यावर संस्कार करायचे म्हटल्यानंतर बाई फार उशीर झाला हो, 5 वर्षाचा तो झाला. पण संस्कार केव्हा करायचे असतात? गर्भावस्थेत असल्यापासून संस्कार करायचे असतात. आता नुकतंच बालाजी तांबे गेलेले आहेत, त्यांनी गर्भसंस्कार अशी कॅसेट पण काढलेली आहे. तर ते आपल्याला जरी स्तोत्र बित्र येत नसले तरी ती एक रेकॉर्ड लावली, कॅसेट लावली की त्या गर्भावर संस्कार होतात. मग हे गर्भावर संस्कार होतात खरं कशावरून? तर 2 उदाहरणं आपल्याकडे आहेत. एक म्हणजे प्रल्हादाचं उदाहरण आहे आणि दुसरं म्हणजे अभिमन्यू. त्यांच्या गर्भावर संस्कार झालेले आहेत आणि म्हणूनच प्रल्हाद हा हरिभक्त झालेला आहे. हिरण्यकश्यपूचा मुलगा जरी असला तरी नारदांनी कयाधूला हा मंत्र दिल्यामुळे तेच ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत प्रल्हाद हा हरिभक्त झालेला आहे. आणि मग अभिमन्यू सुद्धा चक्रव्यूहात कसं शिरायचं एवढंच ऐकलेलं असतं, बाहेर कसं पडायचं हे ऐकलेलं नसतं आणि त्यामुळे तो आत गेलेला आहे, त्याला मारलेला आहे. पण गर्भावर संस्कार होतात की नाही, ही 2 नक्की उदाहरणं आहेत आणि ती असतातही. म्हणून गर्भावस्थेत असल्यापासून संस्कार घडले पाहिजे. आजकाल ज्येष्ठ नागरिक सगळे कीर्तनाला असतात, ते म्हणतात आम्हाला कशाला हे ऐकवताय, आम्हाला काय आता या जन्मात होणार आहे का असं म्हणतात. पण घरी मुली असतात, सुना असतात, त्यांना घरी गेल्यावर सांगायला काय हरकत आहे, बाई गं थोडं तरी पोथी वाच, 4 अक्षर काहीतरी जप कर, हे घरी गेल्यावर तरी सांगता येईल की नाही, म्हणजे कीर्तनात सांगितलेलं वाया जात नाही. अशा तऱ्हेने सुपुत्र हा आवश्यक आहे वंशाचा उद्धार करण्यासाठी. मग असा हा सुपुत्र, त्याच्यावर संस्कार करावा. मुळात स्त्रीला आपल्या पोटी अपत्य व्हावं ही इच्छा स्वाभाविक आहे. एकदा व्यास महर्षी आपल्या सरस्वती नदीच्या काठी बसलेले होते, सचिंत बसलेले होते आणि समोर झाडावर लक्ष गेलं तर एक पक्षाचं जोडपं आपल्या पिलांना त्यांच्या चोचीमध्ये दाणे घालत होतं. या योनीमध्ये सुद्धा वात्सल्याचं हे अनुभवता येत आहे सुख. मग आपल्याला सुद्धा पुत्र व्हावा अशी इच्छा त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. एवढ्यात नारायण 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 नारद मुनी आले. नारद मुनी काय मनातले विचार जाणून तिथे केव्हाही प्रगट होऊ शकतात. आले आणि का हो आपण सचिंत का? काही नाही, माझ्या मनात सहज आला, विचार आला की आपल्यालाही सुपुत्र व्हावा. आणि मग नारद मुनी म्हणाले की तुम्ही मेरू पर्वतावर जा आणि दुर्गेची उपासना करा, तिच्या कृपेने तुम्हाला पुत्र होईल. लगेच अवलंबलेला आहे बरं का उपाय, का कशाला प्रश्न नाही, केलेला आहे. आणि शुक मुनींसारखा सुपुत्र त्यांच्या पोटी जन्माला आलेला आहे. वास्तविक त्या पक्षांना हे म्हातारपणी आपल्याला सांभाळतील का, आपल्याला आधार देतील का वगैरे काही पक्ष्यांमध्ये नसतं. पंख फुटले पक्षी उडून जातात, अगदी निर्लेप निरासक्त असे हे पक्षी असतात. पण आपण मात्र आशा धरून बसतो की हा म्हातारपणची माझी काठी आहे, तो माझा सांभाळ करेल असं आम्हाला वाटत असतं. पण कोणतीही अपेक्षा न करता या मुलाचा सांभाळ आई कसा करत असते तसा आपण करावा. मग आपल्या भारतभूमीमध्ये किती सुपुत्र झालेले आहेत. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म धान्य असे अनेक सुपुत्र झालेले आहेत. प्रभू रामचंद्र हे तर सुपुत्र आहेत. लंका जिंकली, सोन्याची लंका जिंकल्यावर लक्ष्मण म्हणतायत की रामा आता इथेच राज्य करा ना,
तेव्हा रामाने मार्मिक उत्तर दिलेलं आहे. ते लक्ष्मणाला म्हणाले, अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. राजाधिराज रामचंद्र महाराज. भगवान रामांनी सांगितलेलं आहे, अरे ही जरी सुवर्णाची लंका असली तरी जननी आणि जन्मभूमी ही मला प्रिय आहे. आता सध्या राम मंदिराची अयोध्येला चाललेली आहे, बांधकाम सुरू झालेलं आहे. भूमिपूजन करून 1 वर्ष झालंय. त्यावेळेला सगळी आपल्याला टीव्हीवर दाखवली ती फिल्म, की कशी कशी तयारी आहे, कशी कशी भित्ती चित्र काढलेली, सगळं छान दाखवलं होतं. म्हणजे आज न उद्या वर्षांनी का होईना आपलं राम मंदिर हे अयोध्येत निर्माण होणार आहे. तेव्हा असा हा राम, हा सुद्धा सुपुत्र. श्रावण बाळाची गोष्ट आपल्याला माहिती आहे. अंध माता पित्यांना काशी यात्रा करवलेली आहे असा हा, ज्यामुळे हे पांडुरंग विटेवर उभे राहिलेत, तो पुंडलिक हा सुद्धा तो माय पित्याचे, तो माय पित्याचे, करू द्याही चाकरी, हो करू द्याही चाकरी, विठ्ठला उभे रहारो, विठ्ठला उभे रहारो. अजूनही तो पाय चेपतोय माता पित्यांचे. जी काय वीट फेकली होती त्याच्यावर पांडुरंग युगे 28 उभा आहे आणि त्याची अजून मातृपितृ सेवा चालू आहे. श्रावण बाळ झाला आणि हे क्रांतिकारक या भारत मातेचे पुत्र आहेत. ते सुद्धा बलिदान देऊन, योगदान देऊन आज 75वं वर्ष आपल्या स्वातंत्र्य दिनाचं चालू आहे. आणि अशा तऱ्हेने हे भारत मातेचे पुत्र सुद्धा सुपुत्रच आहेत. आणि म्हणून सुपुत्र संसारी कुळाचे मंडळ, वंश उद्धरण हरिभक्त. असे हे हरिभक्त आहेत. संत लोकांमध्ये सुद्धा ज्याचं आपण चरित्र पाहणार आहोत ते गोंदवलेकर महाराज. स्वतः राम अवतार, आपलं अंशावतार मारुतीराया, त्यांचे अवतार, स्वतः रामनामाची भक्ती ही त्यांनी आयुष्यभर केलेली आहे. सतरती आपल्या घरातल्या कुळांच्या सगळ्यांचं त्यांनी वंश उद्धरण केलेलं आहे आणि जगदोद्धार सुद्धा केलेला आहे. अशी अनेक संतांची उदाहरणं आहेत की स्वतः तरलेत, आपल्या कुळाला तारलंय आणि जगताचा उद्धार केलेला आहे. मयेरनाचारी पापरूपी नर अभागी जाणावे, जयासी नेणवे देवराव. आजकाल बरंच प्रमाण पापरूपी नरांचं आपल्याला पाहायला सापडतं. वृद्धाश्रम उगाच का उघडले. अशा तऱ्हेने आई वडिलांची जाणीव, जी मातृऋण पितृऋण जे आपलं असतं ते काही सांभाळलं जात नाही. खरोखर आमचा मुलगा काही काळापुरता अमेरिकेला शिकागोला गेला होता. तर तो म्हणला, आई मी जिथे राहतोय तिथे सगळी सदाशिव पेठेतली माणसं आहेत. इतकी लोक तिथे शिक्षणाला म्हणा, स्थायिक व्हायला म्हणा, नोकरी करायला म्हणा तिथे गेलेली आहेत. मग अशा या पुत्रांचं शेवटी काय आहे, आम्ही काही तुमचं करू शकत नाही, गेल्यावर आम्ही काही येऊ शकत नाही, अशी उत्तरं येतात. तुम्ही काय करायचं ते करा, आमची पूर्ण परवानगी आहे, आम्ही काही येऊ शकत नाही. मग हे पुत्र का येऊ शकत नाहीत असो. तर पापरूपी नर अभागी जाणावे. मग हे पापरूपी कसे असतात नर, आज कलियुगात खूप पाहायला सापडतात. पांडव प्रताप या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे. आणि पुत्र पोटासी येती, आणि पुत्र पोटासी येती, माय बापांची छळणा करती,
कोणी वचनोक्ती कांतेची. कलियुगाचा महिमा आहे. आणिक पुत्र पोटासी येती, माय बापांची छळणा करती. असं चित्र आज आपल्याला दिसतं. औषध देत नाही, जास्त काळ जगलेत म्हणून कितीतरी बातम्या आपण ऐकतो, वाचतो. गळा दाबून आईचा खून केला जातो, वडिलांचा खून केला जातो. काय म्हणावं याला? कलियुग आहे. आणि या कलियुगाचं वर्णन आपले विष्णुदास सांगतात. पलंगी बैसवोनी राणी, माते हाती आणली पाणी. पलंगी बैसवोनी राणी, माते हाती आणली पाणी. प्रिये तो रेशीम चोळी, माता खंड जिंध्या गाळी. प्रिये तो रेशीम चोळी, माता खंड जिंध्या गाळी. पलंगी बैसवोनी राणी, माते हाती आणली पाणी. स्वये लावी रेशीम काठी, बाप लावी तो लंगोटी. स्वये लावी रेशीम काठी, बाप लावी तो लंगोटी. पलंगी बैसवोनी राणी, माते हाती आणली पाणी. ऐसा कलियुगीचा महिमा, म्हणे विष्णुदास नामा. ऐसा कलियुगीचा महिमा, विष्णुदास नामा. पलंगी बैसवोनी राणी, माते हाती आणली पाणी. पलंगी बैसवोनी राणी, माते हाती आणली पाणी. माते हाती आणली पाणी. माते हाती आणली पाणी. ऐसा कलियुगीचा महिमा, म्हणे विष्णुदास नामा. स्वतःच्या पत्नीला बस ग जवळ आणि आई चहा टाक अशा आज्ञा करणारे हल्लीचे मुलं आहेत. सगळ्यांना मी दोष देत नाही, पण प्रमाण जास्त आहे. स्त्रिये देतो रेशीम चोळी, माता खंड चिंध्या गाळी. लागते आता जायचे, घरातच बसायचे ना, मग कशाला हवी नवी साडी असं म्हणतात. स्वये लावी रेशीम काठी, स्वतः उत्तम उत्तम कपडे घालतात आणि बाप लावी तो लंगोटी. त्याचे अगदी साधे कपडे असतात. म्हणून ऐसा कलियुगीचा महिमा, म्हणे विष्णुदास नामा. कलियुगाचं हे उदाहरण आहे, हा अभंग आहे महिमा वर्णन करणारा. पण आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्याला पोटी सुपुत्र व्हावा अशी इच्छा धरायची. असं सांगतात की रोज देवाला सुवासिक, आता इथे तरी दिसतात सुवासिक फुलं, पण विकत आणून करायला काय हरकत आहे. एक तरी देवाला सुवासिक फुल व्हावं म्हणजे घरात सुपुत्र होतो असं म्हणतात, असं सांगितलं जातं. तेव्हा सुपुत्र व्हावा. आम्ही पंढरपूरला एकदा चालत गेलो होतो, त्यावेळेला अशी एक नुकतीच लग्न झालेली मुलगी होती. मी ना माझ्या मुलाला सुपुत्र करणारे, मी माझ्या मुलाला सुपुत्र करणारे. मी म्हटलं अहो ते काय डॉक्टर इंजिनियर डोनेशन भरून करायचे का? सुपुत्र करण्यासाठी आधी आपली मनोभूमी ही चांगली असावी लागते, शुद्ध असावी लागते. तेव्हा सुपुत्र तयार होतो, आपल्याकडे निर्माण होऊ शकतो. म्हणून सुपुत्र म्हणजे हरिभक्त असं आपल्याला समर्थ मूळ अभंगामध्ये सांगतात. सुपुत्र संसारी कुळाचे मंडळ, सुपुत्र संसारी कुळाचे मंडळ, वंश उद्धरण हरिभक्त वंश उद्धरण. कुळाचे मंडळ
आलेले आहेत आज. कीर्तन प्रेमी मंडळाचा सुवर्ण महोत्सव चालू आहे आणि सुदैवाने माझ्याही कीर्तनाला 50 वर्ष झालेली आहेत. त्यामुळे मला हा अपूर्व योग वाटतोय की आज आबाजांनी आणि या सगळ्या ट्रस्टींनी मला हा संधीही दिलेली आहे आणि इथे आमचा सत्कार पण केलेला आहे. त्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे की आज बऱ्याच दिवसांनी अरण्येश्वर महाराजांकडे कीर्तन चालू आहे. हो. भजन करूया. करूया घोष नामाचा सद्गुरु समर्थ चरणाचा. करूया घोष नामाचा करूया घोष नामाचा सद्गुरु समर्थ चरणाचा. 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 सीताकांत स्मरण जय पार्वती परमेश्वर महादेव अरण्येश्वर महाराज की जय. पद्मावती माता की जय. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय. वंश उद्धरण हरिभक्त जो सुपुत्र आहे तो वंशाचा उद्धार करतो. हे पूर्वरंगामध्ये आपण पाहिलं. आज आपल्याला गोंदवल्याला जायचंय. माणदेशी द्विजकुळी जन्म झाला. माणदेशी द्विजकुळी जन्म झाला. मायवीता रावजी पिता जाना. मायवीता रावजी पिता जाना. सधक्क रघुपती गणपती सधक्क रघुपती अया रावाया भक्ती मार्ग सारा. अला रावाया भक्ती मार्ग सारा. माणदेशी द्विजकुळी जन्म झाला. अंशावतारी हनुमंत. आज शेवटचा शनिवार आहे. यांना म्हटलं की मारुतीचाच अवतार असणारे गोंदवलेकर महाराज आहेत, तर आपण त्यांचं चरित्र सांगूया. तर अशा तऱ्हेने काही नाही अणु मात्र ही संशयासी थार. धन्य हे मारुती अवतार आहेत. आणि अशा यांना जयाचा जनी जन्म नामात झाला. जयाने सदा वास नामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार या ब्रह्म चैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. गीतामाईंना डोहाळे लागले ते आणि उत्तम असे डोहाळे होते. आपल्यासारखे सामान्य डोहाळे चहा चिवडा बटाटे वडा पाव भाजी खायचे नव्हते. तर अखंड रामनाम घ्यावं असं त्यांना वाटत होतं. रावजी हे मुळातच विरक्त होते. मातुल घराण्याकडनं आईकडनं आलेली ही रामभक्ती आणि
या कुलकर्णी वंशामध्ये विठ्ठल भक्ती होती. अशी ही दोन्ही भक्ती एकवटलेल्या या गोंदवलेकरांच्या इथे होती. पाळण्यातलं नाव त्यांचं गणपती आणि त्यांना गणू असं म्हणत असत. हाही बालपणापासून एकांतात बसावं, नदीकाठी जाऊन गुहेत बसावं, रामनाम घ्यावं असं त्यांना वाटायचं. एक पाठी असे हे एकांतात जावं, रामनाम घ्यावं आणि एक पाठी असलेले पंतोजी घरही शिकवायला यायचे. सगळं काय तुमच्या विद्यार्थ्या लवकर लवकर शिकवा, मला काही वेळ नाही म्हणायचे. तुमच्यासारखं सावकाश मला शिकायचं नाही, पटापट शिकायचे. आणि जीवनामध्ये सद्गुरू शिवाय धन्यता नाही, कारण सद्गुरूंच्या द्वारा आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. आणि म्हणून पंतोजींना सांगितलंय, सगळी मुलं यायची. शाळा ओस पडायला लागली हो. आणि यांची बालक्रीडा काय होती माहितीये? भजा रे भजाया जगन्नायकाला, भजा रे भजाया जगन्नायकाला. आणि त्यांनी सगळ्यांनी फेर धरायचा आणि भजा रे भजाया जगन्नायकाला. मुखानी नाम घ्या, स्कंदी पताका घ्या आणि मुखामध्ये राम कृष्ण असं तुम्ही म्हणा. झालं, शाळा ओस पडली. पालक आले, अहो तुमचा गणू फार खोडकर आहे, स्वतः तर शिकत नाही. हे खरं शिकलेलं असतं, पण लोकांना वाटतं हा काही शिकत नाही आणि आमच्या मुलांनाही फितवतोय. शेवटी त्याचे आजोबा, गणूचे आजोबा रोज रात्री एक गोष्ट सांगायचे. लगेच लक्षात यायचं की यांनी त्याच्या लक्षात आलेली एखादी गोष्ट आणि सहज बुद्धीची चाचपणी करावी म्हणून विचारलं, गणू तुला हंडाभर मोहरा दिल्या तर काय करशील? तेव्हा गणूनी तात्काळ उत्तर दिलंय की मी गरीबजनांना वाटून देईन. आणि तुला राज्य दिलं तर रे? माझ्या राज्यात कोणी दुःखी राहणार नाही. तो मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे गणूचा विकास होत होता. सद्गुरूची भेट होण्याची ओढ मनाला लागलेली आहे आणि बाहेर पडलेले आहेत. दोन मित्र बरोबर होते, कोल्हापूरला आलेले आहेत. ओसरीमध्ये बसलेले होते. चुणचुणीत दिसणारा, तेजस्वी दिसणारा हा गणू बरोबर दामोदर आणि हा एक मित्र होता. दर्शनाला आलेले एक गृहस्थ अंबाबाईच्या देवळात आलेले आहेत आणि पाहिलं सहज ओसरीमध्ये कोणतरी तेजस्वी मुलगा दिसतोय, जाऊया आपण त्याला भेटूया. चालत आले हो कोल्हापूर पर्यंत. कुठे ते गोंदवलन, कुठे ते कोल्हापूर. लहान वय
पण चालत आले सद्गुरूची भेट घ्यायची म्हणून. हे दोघं कंटाळले. आम्ही जातो बाबा, तू बस सद्गुरू शोधत. आम्ही जातो. आणि मग हे जे गृहस्थ आलेले होते त्यांना वाटलं की आपण ह्याला दत्तक घ्यावं, आणि म्हणून दत्तक घ्यावं म्हणून घरी आणलेलं आहे. पण तत्पूर्वी काय झालं, या मंदिरामध्ये एक भिकारी आलेला होता आणि म्हणतोय मला काहीतरी द्या, मला काहीतरी द्या. आता हाई मनात विचार करते, गणू माझ्याजवळ काय आहे, पण सहज कानाशी हात गेला आणि हाताला विबाळी लागलेली आहे आणि ती खसखस ओढले आणि त्या भिकाऱ्याला दिलेली आहे. ती तुटक्या कानाची खूण ही पुढे उपयोगी पडलेली आहे. ज्या वेळेला गुरु भेट झालेली आहे, येळेगावचे तुकाई महाराज खूप हिंडले सद्गुरु भेटीसाठी की आता मला दर्शन सद्गुरु कधी देणार, अशी तळमळ लागलेली आहे. आणि मग तुकाई महाराजांची भेट झाली. त्यांनी सुद्धा काही कमी परीक्षा घेतल्या नाहीत. पण शेवटी रामनवमीच्या दिवशी या गणूला कृपाहस्त ठेवलेला आहे आणि तेव्हापासून ब्रह्मचैतन्य हे नाव त्यांचं पडलेलं आहे. आणि सांगितलं घरी जायचं नाही, आधी तीर्थयात्रा वर्षभर करायचे. गुरु आज्ञा. तीर्थयात्रे निघालेत. बरं, घरातनं न सांगता निघालेली ही मंडळी. आई रोज वाट पाहते, आज गणू येईल, उद्या गणू येईल, पाठवलेलं आहे. कुठेही गणू सापडला नव्हता. तीर्थयात्रा करत करत हा गोंदवलेला आलेला आहे आणि तोपर्यंत मोठं वय झालेलं आहे, दाढी जटा वाढलेल्या आहेत, मूळचा गणू काही ओळखू येईना. आणि मग आई पुढे आलेली आहे. पूर्वीची भिक्षा हो, सुपर जोंधळे घ्यायचे आणि ते भिक्षेत घालायचे. मुठभर नव्हती, सुभर होती, त्याप्रमाणे ती भिक्षा घेऊन आलेली आहे. आज गणू माझा येईल, उद्या येईल म्हणून रोज गणूला आवडणारं घट्ट दही माऊली विरजून ठेवायची. आला की कधी त्याला दही देता आलं पाहिजे आणि म्हणून दही रोज विरजायची. मला ही भिक्षा नकोय, मला ती उतरंडीवर असलेली घट्ट दह्याची दगडी आहे ना, ते दही मला भिक्षेत हवाय. आणि मग आईने ओळखलं की हा माझा गणूच आहे. कारण तोपर्यंत ती विचारत होती, आल्या गेल्या साधूंना, आल्या गेल्या भिक्षुकांना, भिक्षा मागणाऱ्यांना रोज विचारायची, तू गोसावी तापसी दिसती, ओढून सांग आलासी, तुम्ही वैरागी देशोदेशी नानी, इंद्रताही वागिजनी, काशीहून रामेश्वरया देखून आणि विचारते, मुख कमल तुझ्या समची अंग कांती, अगदी तुझ्यासारखंच मुख कमल त्याचं होतं. करी बाळपणी ध्यान धारणा मोठी खुणा सांगते. आणि हाती जपाची माळ. गुरुच्या भेटीला गेलाय तो अजून आला नाही. आईची ती तळमळ, आईची ती अवस्था पाहून
महाराजांना राहवलं नाहीये. चटकन झोळी खाली टाकली आणि आईचे चरण कमल धरले आणि म्हणले, माते तुझाच गणुहा, माते तुझाच गणुहा, गेलो त्या गुणी तुला मी तुला लहानपणीच सोडून गेलो. गुरु भेट झाली, गुरु अनुग्रह झाला आणि त्यांची आज्ञा म्हणून मी तीर्थयात्रेला बाहेर पडलो होतो. आता भिक्षा मागून ते निघालेले आहेत, मला पुढे जायचंय. आईला सोडवे ना, पण हे निघालेले आहेत. आईचा निरोप घेतलाय. एकदा आईला वाटलं लग्न करून द्यावं. पूर्वीच्या लोकांना असं वाटायचं की एकदा प्रपंचात अडकला की मग हे सगळं बंद होईल. पण तरी सुद्धा याचं मन काही त्याच्यात लागलं नाही. प्रपंचामध्ये वडिलांचा गुण विरक्तीचा आलेला होता आणि मग परत ते तीर्थयात्रेला बाहेर पडलेले आहेत. असेच हिंडत हिंडत, बरं आता पती नाही म्हटल्यावर हिला माहेरी पाठवलेलं आहे. बायकोला यांच्या लहान वय असायचं, 8-10 वर्षाचं, माहेरी पाठवलेलं आहे. आणि असेच तीर्थयात्रा करत करत सासूरवाडच्या गावाला आलेले आहेत. ती सासूबाई, ती बरोबर आलेली आपली बायको, ते पाहिलंय साधू महाराज म्हणून दर्शन घेत आहेत, पाया पडतायत आणि तिचा पती परागंदा झालेला आहे, कधी ह्या भेटेल असं तिची आई म्हणजे सासूबाई विचारतायत. तर आपल्या पत्नीला ते सांगतायत, अखंड राम स्मरशील माई, धेनू सेवा घडेल काही, भेटेल पती लवलाही, भेटेल पती लवलाही, विश्वास ठेव मम वचनी. आपल्या पतीला उपाय सांगतायत. पत्नीने काय ओळखलेलं नाहीये. अखंड राम आणि तुझा पती वर्षांनी परत येईल तीर्थयात्रा झाल्यावर, असं तेच त्या आपल्या पत्नीला सांगतायत. उपाय सांगितलाय, अखंड राम स्मर. अशा तऱ्हेने चाललेलं आहे. तीर्थयात्रा पार पडलेली आहे आणि परत गोंदवल्यामध्ये महाराज आलेले आहेत. गोंदवल्यामध्ये आल्यानंतर घरामध्ये आता राहायचं, कुटुंबाला आपलं सुख द्यायचं म्हणून बसलेले कुलकर्णी पद हे आता सांभाळायचं म्हणून घरी आलेले आहेत. लगेच पत्नीला बोलावणं पाठवले. पत्नी आलेली आहे, सुखाने संसार चालू झालेला आहे. आणि अशा तऱ्हेने रोज गावचा कारभार बघावा. रात्रीच्या वेळेला आईच्या खोलीत जावं, आईचे पाय चेपावे आणि सगळ्या आपल्या तीर्थयात्रेतल्या एक एक गोष्टी सांगाव्या आणि रोज विचारावं, आई तुझी काय इच्छा आहे. आता पुत्र कर्तव्य पार पाडावं असं महाराजांना वाटलंय आणि म्हणतात रोज विचारतात, आई तुझी काय इच्छा आहे. माझं काय आता मेलीचं राहिलंय. त्यावेळेची वाक्य म्हणते मी, माझं काय मेलीचं राहिलंय. एकदा ही हाडं गंगेत बुचकळावी असं मला वाटतंय. म्हणजे काशी यात्रा घडो हे थोडक्यात सांगायचं होतं. म्हणून ठीक आहे म्हणली. मग कधी निघायचं. उद्याच सकाळी. अरे काही तयारी नको करायला आपल्याला. जायचं, इथलं सगळं गावकीचं सगळं नीट व्यवहार सांभाळायचे, ते नीट कोणावर तरी सोपवायला हवे. एवढा मोठा वाडा आहे, गाई गुरढोरं आहेत, काय करावं. लगेच उद्या सकाळी निघायचं. अजून असं वाटतंय आईचा जीव अजून प्रपंचात आहे, काय करावं. उद्या जायचं हे नक्की आहे. आईचं मन इकडे घरामध्ये गुंतय हे दिसतंय. म्हणून ते म्हणतायत उद्या चिंतुबावांना बोलवतो, त्यांचे पुरोहित चिंतुबावांना बोलवतो आणि त्यांच्या हस्त हे गृहाचं दान हे करून घेतलं. क्षणात विरक्ती कशी असते की सगळा व्याप हा क्षणात सोडलेला आहे. गणू खराच तू वैराग्यशाली साधू झालेला दिसतोस. मला असं वाटलं की आता तू संसारात रमलास, सगळा व्यवहार बघायला लागलास, पण क्षणात तू सगळ्या घराचं दान देऊन आणि सांगितलं, हातावरनं उदक सोडलं आणि दान दिलं घराचं आणि सांगितलं तुम्हाला काय हवंय ते कोणाला घेऊन जा.
अहो असं म्हटल्यावर सगळी लोक आली आणि 15 मिनिटात घर धुतल्यासारखं स्वच्छ पाहिजे ती वस्तू घेऊन गेले लोक. आता नाही ना मागे गुंतणार, चला आता काशी यात्रेला जाऊया असं म्हणून निघाले. आता महाराज काशी यात्रेला निघणार म्हटल्यावर अनेक संत सहवासात केलेली तीर्थयात्रा ही जास्त पुण्यकारक असते आणि म्हणून सगळे लोक बैलगाड्या भरल्या, सामान भरलं आणि आता निघाले. थोरले राम मंदिर, धाकटे राम मंदिर यांचं दर्शन घेतलंय, मारुती रायाचं दर्शन घेतलंय, निरोप घेतलाय आणि आता सगळे तीर्थयात्रेला निघाले. पहिले नाशिकला आलेत, काळाराम गोराराम दर्शनं घेतलेली आहेत आणि पुढे निघालेले आहेत. एक एक मजल दर मजल करत आता काशीला पोचलेले आहेत. काशीला पोचल्यानंतर गंगा स्नान हे केलेलं आहे आणि काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला आलेले आहेत. कैलास राणा शिवचंद्रमौळी, कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माता भूती धराळी, फणींद्र माता भूती धराळी, कारुण्य सिंधो जमीन शंभो वद गुणकारी, जमीन शंभो वद गुणकारी, वद गुणकारी, वद गुणकारी. पार्वती पते हर हर महादेव. 12 ज्योतिर्लिंगातलं ते काशी विश्वेश्वर, त्या दर्शनाला ही मंडळी सगळी आलेली आहे. कैलासनाथाचं दर्शन घेतलेलं आहे. 1 महिनाभर काशीवास केलेला आहे आणि तिथे महाराजांना दानधर्माची खूप आवड होती. संन्यासांना दानधर्म केलाय, सवाष्णींच्या ओट्या भरून त्यांचा दानधर्म झालेला आहे आणि अशा तऱ्हेने अनेक जेवणावळी घातलेल्या आहेत, अन्नदान केलेलं आहे. एकदा असं घडलं की एवढं पातेल्यावर आमटी आणि शेराचा भात, कसं काय होणार एवढी जेवणावळ गावची. पण महाराजांनी कपनी त्याच्यावर पांघरून घातलेली अन्नपूर्णेची प्रार्थना केली. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे, ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती, माता च पार्वती देवी, पिता देवो महेश्वरः, बांधवा शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्. अन्नपूर्णा माता की जय. आपल्या आकेला देव धावून येईल असं नाही, कारण आपली भक्ती कमी पडते. पण महाराजांनी ही अन्नपूर्णेची प्रार्थना केल्यावर सगळं जे गावजेवण झालं, पण परत तेवढीच आमटी आणि तेवढाच भात. आजही हा चमत्कार संतांच्या दरबारात होतो. संतांच्या दरबारात कशालाही कमी नाही. हा अनुभव आपण जाऊन घ्यावा. कुठेही जा तुम्ही, गजानन महाराजांना जा, अक्कलकोट स्वामी, साईबाबा, कुठेही जा, कधीही प्रसाद कमी पडत नाही. आणि हा महाराजांचा चमत्कार झालेला की तेवढेच आमटी आणि तेवढाच भात परत शिल्लक राहिलेला होता. ही अन्नपूर्णेची कृपा आहे. आता आई ही फलाहारावर राहायला लागलेली आहे. हळूहळू शरीर थकत गेलेलं आहे. रोज आईचं पाय चेपणं, आईशी संवाद साधणं, आईला सगळ्या गोष्टी सांगणं, फार फार मातृभक्त असे असणारे हे महाराज. आईला रोज विचारावं, आई आणखी काही इच्छा, आणखी काही इच्छा. तेव्हा आईने सांगितलं, बाबा रे तू काशी यात्रा तर घडवलीस, पण अजून एक मनात इच्छा आहे की अयोध्येला जावं. ज्या रामाची मी अखंड भक्ती केली त्या प्रभू रामरायाचं मला दर्शन घडू दे. तत्काळ दुसऱ्या दिवशी ही मंडळी अयोध्येकडे निघालेली आहे, अयोध्येला आलेली आहे. अयोध्येला आल्यानंतर शरयू स्नान, रामरायाचं दर्शन, पंचपक्वान्नांचा रामरायाला नैवेद्य दाखवलेला आहे.
पूजा केलेली आहे आणि रामाचं डोळे भरून दर्शन या माऊलीने घेतलेलं आहे. रामा मी तव दास दास म्हणवी माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घन, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणे, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. ब्रह्मचैतन्य महाराज की जय. असे काही दिवस अयोध्येत गेलेले आहेत. आता फलाहार सुटलेला आहे आणि केवळ दुधावर गीतामाया राहू लागलेल्या आहे. महाराजांनी जाणलेलं होतं की आईचा देहावसान इथेच होणार आहे. अंतर्ज्ञानी होते. रोज आईची सेवा करावी, आईला विचारावं आणखी काय इच्छा आहे. आता आईला चालवत नव्हतं. सरयूला स्नानाला रोज न्यायचं, पण कसं हो, पाठुंगळी आईला घ्यायचं, पण तिला चालवत नव्हतं. म्हणजे कलियुगातला कुंडलिक असं महाराजांना म्हटलं जातं. पाठुंगळी यायचंय आणि तिथे आईला स्नान घालायचं. आज मनात आलं आईच्या हातून खूप दान धर्म करून घ्यावा. स्नान झालेलं आहे. एका खांबाला एक गादी घातलेली आहे आणि खांबाला टेकून आईला बसवलेलं आहे. आईला सांगितलं, आई या गादीखाली भरपूर पैसे आहेत, तुला पाहिजे तेवढा आणि पाहिजे त्यांना असा दान धर्म कर. या मातोश्री सूर्योदयाला बसलेल्या आहेत आणि येईल त्याला मुठमुठ गादीखाली पैसे काढून देत आहेत. आश्चर्य वाटलं, गणू अरे या गादीखाली पैसे आहेत तरी किती. हे बघ, तुला दान धर्म करायचंय ना, तुला मनसोक्त दान धर्म तू कर. आणि होता होता संध्याकाळ झाली आणि दान धर्म संपलेला आहे. आता घरी आणलेलं आहे. पण जाताना महाराजांनी काय केलंय, हे शरयूचं जे वाळवंट आहे ना ते सुवर्णाचं करून दाखवलंय आणि आपल्या साधुत्वाची खूण आईला पटवलेली आहे की हे साधुत्व आहे. हे हातून लीला होत असतात. चमत्कार म्हणजे जादू टोणा नाही, सहज लीला जे घडतात त्याला चमत्कार म्हटलेलं आहे. सुवर्णाचं वाळवंट या शरयूचं दाखवलंय. आई तृप्त झालेली आहे, घरी आलेली आहे. आणि घरी आल्यानंतर परत रात्रीच्या वेळेला आईला विचारतायत, आई अजून काही इच्छा. आता आई म्हणली, झालं रे बाबा, सगळं माझ्या मनासारखं तू केलंस. आपलं सुपुत्राचं कर्तव्य तू पार पाडलेलं आहेस. आता एकच इच्छा शेवटची, की तुझ्या मांडीवर राम राम करत माझा प्राण जाऊ दे, रामार्पण हा प्राण होऊ दे. आता मात्र महाराज समजून चुकले की आता आईचा अंतकाळ जवळ आलेला आहे आणि महाराजांनी तिला मांडी दिलेली आहे आणि राम राम करत आईचं प्राणज्योत रामरायामध्ये विलीन झालेली आहे. आता मात्र एवढे धैर्यशील, धाडसी असणारे, उत्तम नेतृत्व करणारे, उत्तम प्रचार करणारे, धैर्यशील असणारे महाराज मात्र आता कोसळले. इतकी आई त्यांना प्रिय होती. आपल्या सुपुत्राचं कर्तव्य त्यांनी पार पाडलेलं आहे. आई 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 अगं तू गेलीस, मला सोडून गेलीस. आणि म्हणून महाराजांच्या तोंडून सहज उद्गार निघाले, आता कोठे जाऊ कोठे राहू, आता कोठे जाऊ कोठे राहू, आई तुझला कोठे पाहू, आई तुझला कोठे
खरंच यांच्या आईने एवढा दानधर्म दिवसभर केला आणि आज अशी घटना, जो आनंदाचा दिवस गेला त्यानंतर अशी घटना घडली. सगळे हळहळले, सगळे जमलेले आहेत. आता महाराजांनी स्मशानभूमीत आणलेलं आहे चंदनाची चिता. आज आपण एवढंच चंदन टाकतो, पण चंदनाची चिता रक्षण हे केलेली रचलेली आहे आणि तो अग्नी दिलेला आहे. रामनामाच्या गजरामध्ये हा आईला अग्नी दिलेला आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. असा आईला अग्नी दिलेला आहे आणि महाराज घरी आलेले आहेत. अतिशय उदासवाणी अशी त्यांची अवस्था झालेली होती. पण महाराजांनी ठरवलं की 10 दिवस रामनाम हे घ्यायचं. आपण म्हणू रामनाम कसं घ्यायचं सुटकामध्ये, पण ही पद्धत महाराजांनी पाडून दिलेली आहे की जो आत्मा असेल त्याला उत्तम गती लाभावी आणि रामनामाला दोष नाही, उलट तो आत्मा परमात्म्यापर्यंत जाऊ शकतो. म्हणून आपण सुद्धा जर आपल्या घरातली कोणी व्यक्ती गेली तर 10 दिवस रामनाम निदाने एक फाळ तरी ही आपण म्हणावी, म्हणजे त्या आत्म्याला चांगली गती मिळते. 10 दिवस रामनाम घेतलेला आहे, दान धर्म झालेला आहे. एखाद्या राजाला सुद्धा जमणार नाही तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराजांनी आईचे दिवस साजरे केलेले आहेत. खूप दान धर्म केलेला आहे. असं हे सुपुत्राचं कर्तव्य महाराजांनी पार पाडलेलं आहे. खरोखर ब्रह्मचैतन्य हे स्वतः तरुण गेले, आपल्या कुळाचाही उद्धार केलाय आणि जगताचा उद्धारही केलेला आहे. असे हे पूर्वरंगात सांगितल्याप्रमाणे महाराज हे खरंच कुळाचा उद्धार करणारे, वंश उद्धरण हरिभक्त असे हे सुपुत्र जे समर्थांना अपेक्षित आहेत, असे हे सुपुत्र आपले गोंदवलेकर महाराज होते. म्हणून मूळ पद्यामध्ये महाराज सुपुत्र संसारी कुळाचे मंडळ, सुपुत्र संसारी कुळाचे मंडळ, वंश उद्धरण हरी
सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा करावा. उपेक्षू नको गुणवंता वंता, रघुनायका मागणे विचारा. जय जय रघुवीर. दोघांनाही धन्यवाद. छान साथ झाली, बऱ्याच दिवसांनी झाली. पुन्हा निर्माणते नंतर आता 2 वर्षांनी साथ झाली. घडलं, आज कीर्तन घडलं. मला मुलगा म्हणला, आई बऱ्याच दिवसांनी लाईव्ह कीर्तन आहे तुझं. खूप सुंदर. 50 वर्ष तुमचं चाललं. लग्नाच्या आधीपासून अरे वा. माझी आई कीर्तनकार होती मुंबईला.